प्राथमिक लक्षण हे पिरियड इरेग्युलर येणं हेच आहे. म्हणजे नॉर्मली जर रेग्युलर पिरियड येत असतील तर कोणीही अदरवाईज डॉक्टरांकडे जाण्याचं काही कारण उद्भवत नाही. पण पिरियड जर इरेग्युलर असतील तर ते प्राथमिक लक्षण आहे, ज्यासाठी कन्सल्टेशन केलं जातं आणि मग त्यातल्या काही पेशंटला PCOSचा आजार आहे असं डायग्नोज केलं जातं. पण तुम्ही म्हणता तेही खरं आहे की पिरियड्स रेग्युलर येतच असले म्हणजे PCOS नसेल असं नव्हे. कारण कुठलाही आजार हा एक स्पेक्ट्रम असतो. कुठलाही आजार हा स्विच ऑन स्विच ऑफ फेनॉमेनॉनसारखा नसतो. डायबिटीसचं उदाहरण घेऊयात की जेव्हा डायबिटीस आहे एखाद्या रुग्णाला असं डायग्नोज केलं जातं, त्याच्या ब्लड शुगरवरनं केलं जातं. सो ब्लड शुगर जेव्हा एखाद्या सर्टन लेवलपेक्षा जास्त येतात तेव्हा त्यांना डायबिटीस झाला आहे असं म्हटलं जातं. पण मग त्या ब्लड शुगर एका रात्रीत वाढलेल्या असतात का? तर नाही. ही प्रक्रिया हळूहळू शुगर वाढण्याची ओव्हर अ पिरियड चालू असते. तसंच PCOS हा देखील हॉर्मोनशी संबंधित आजार आहे. तुमचे पिरियड्स इरेग्युलर येतात तेव्हा मग तुम्ही डॉक्टरांना भेटता आणि त्याचं डायग्नोसिस होतं. पण पिरियड इरेग्युलर येण्यापर्यंतची पायरी पोचण्यासाठी त्याच्या आधी अनेक वर्ष शरीरातले हॉर्मोन्स वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मॅनिप्युलेट होत राहतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती ही या स्पेक्ट्रमवरती वेगळ्या वेगळ्या स्टेजला असू शकते.